चला धन्यवाद अमित म्हात्रे सर. वेलकम बॅक. जमलेला तमाम खेळाडूंचा क्रीडा रसिकाचा आणि उपस्थित मान्यवरांचं करूया हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चिरले आणि त्याच्या अगेन्स्ट कुक्षेत ही मॅच मात्र आपण पाहत आहे. आडवा पाटनं फटका एक्झिक्यूट केलाय. डीपने फिल्डर येत्या उचलतील फेकतील त्या अगोदर रस मिळाला. त्या दोन तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा इथे सहज आणि सोप्यारित्या मात्र कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3च्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 3 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. कुक्षेत अर्थात नवी मुंबई परिसरातून बिलॉंग करणारा संघ, त्यांच्या विरोधात उरण पडवलच्या अगदी बाउंड्रीवरती असलेला संघ चिरले संघ मात्र आपण पाहत. स्ट्राइक एंड वरती बॅटर आकाशला आपण पाहता. ओ शॉर्ट पिच बॉल पुल केला. आडवा बॅट मिड विकेट क्षेत्रामध्ये रन्स मात्र एक सिंगल. पॉवर प्ले षटक नाहीये. विदाउट पॉवर प्ले फिल्डिंगचं कोणतेही रिस्ट्रिक्शन नाहीये, त्यामुळे कोणताही फिल्डर कुठेही फिल्डिंग करू शकतो. रबर बॉलचा फॉर्मॅट आहे. कोणताही खेळाडू कुठेही फिल्डिंग करू शकतो. आणि ऑन साइडला 6 खेळाडू अलाउड नाहीयेत. 5 खेळाडू तुम्ही ठेवू शकताय आणि ऑफ साइडला तुम्ही किती खेळाडू लावू शकताय? 5, 6, 7, 8, 9. बोला तयार आहे. ओ स्विच हिट. फटका चांगला होता. फिल्डिंग त्याहून चांगली आहे. एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या हलवार गतीनं 4 या आकड्यावरती पोहोचली आहे. बॉल तयार आहे. लो फुल टॉस. आडवा बॅट मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल फेकला. गतीमध्ये पूर्णपणे बीट केले. 5 बॉल आणि 5 धावा आहेत धावफलकावरती. क्रॉस बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकानंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. फर्स्ट ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. अगदी विकेट एकही गेली नाहीये. ही जमेची बाजू आहे. एक बेनिफिट म्हणता येईल कुक्षे टीम साठी. ऋतुज घरत गोलंदाज, एक उंच खुरा गोलंदाज आहे. शिरली टीमच्या माध्यमातून गोलंदाजीच्या मार्कवरती. कशी गोलंदाजी होईल ते पाहणं देखील फार महत्वाचं. राईट अराउंड द विकेट न बॉल तयार झाला. सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल आहे. 7 धावा झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये. चांगला बॉल आहे. बॅटच्या प्रॉपर झोन मध्ये आडवा बॅटनं आक्रमण केलंय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. दमदार फटका. विनयच्या बॅट मधून षटकार आहे. ओ फुल टॉस. दे घुमा के आडवा बॅटनं प्रहार. आक्रमण धुवाधार षटकार.
19 धावा झाल्या 2 बॉल नंतर धावफलकावरती. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र विनय या कार्ड करतोय. विनय बॅक टू बॅक 2 षटकार हॅट्रिक. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. क्रॉस पार्टनर इथेही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. 2 षटकारानंतर हा चौकार आला विनयच्या बॅट मधून. दमदार बॅटिंग. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने टीमची टोटल धावा संख्या 23 धावा धावफलकावरती. बॉल चांगला बॅक फुटवर खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. फार चांगली गोलंदाजी. हा देखील चांगला बॉल आहे. जर काही ऍक्शन रिप्ले सेम पद्धतीने सेम बॉल रिलीज केलेत गोलंदाजानं. डॉट बॉलची मात्र सांगता. पाच बॉल झाले. थोडस कमबॅक झालंय गोलंदाजाचं. जिकडे सुरुवात थोडी खराब झाली होती त्यानंतर मग चांगली लेन सापडली आहे. बॉल तयार. हो यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेऊन बॉल मागे चाललाय. धावा मिळाला 2. डबल नियोजित ठिकाणी. आणि 2 षटकाचा खेळ मात्र एंड झालाय. 2 षटकानंतर 25 धावा आहेत त्या कुक्षे टीमच्या धावफलकावरती. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि बॉलर सार्थक एक तेज तरार बॉलर आहे. लेफ्ट केला बॉल. लिव्ह केलाय. वाईटचा कॉल पंचाने दिला. एक्स्ट्रा धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. राऊंड विकेटचा अँगल वापरतोय गोलंदाज. हा चेंडू हो क्रॉस पार्टनर मारण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन दाखवलंय. हलक्या गतीने बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची सांगता झाली. निर्धाव चेंडू पडलाय. 26 धावा धावफलकावरती. 26 ऑन बोर्ड. राऊंड विकेट. पुन्हा बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न. ही डॉट बॉल बघायला मिळालाय. फार चांगली गोलंदाजी. सटीक लेन वापरली आहे. या लाईन लेनची गरज आहे चिरले टीमला. कारण 2 ओव्हर मध्ये सुरुवातीला धावा भरपूर आल्यात. ओ आपटी बार. सनकन बॉल. टिकेट बाउन्सर अटेम. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल. व्हेरिएशन मी मगाशी उल्लेख केला या गोलंदाजाचा. चौथा बॉल. आडवा पार्टनर क्रॉस बॅट. ओ झेलची चान्स जरूर होती परंतु बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा चौकार.
आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. राऊत विकेट. सार्थक. हो यावेळेस सर बॅटनं लॉंग ऑफला आहे. फिल्डर टीप मध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळते. डबलचा प्रयत्न कदाचित होता, नकार आलाय. रन्स मिळेल ते एक सिंगल. आणि 3 षटक एंड. 3 षटकांनंतर टोटल धावसंख्या झाली ती 31. नेक्स्ट मॅच पाली आणि बामणडोंगरी. बामणडोंगरी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्यामुळे पाली टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की टॉस करण्यासाठी या. विहान 11 पाली आणि शिवकन्या प्रतिष्ठान बामणडोंगरी ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. एक बिग फाईट होईल यात शंकाच नाहीये. दोन्ही टीम मध्ये तगडे खेळाडू. टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय, कारण शेवटची ओव्हर पहिल्या इनिंग मधली बाकी आहे, त्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे. हो पुल करण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे बाद झाला. ओ युटी. फर्स्ट विकेट डाऊन. चांगला बॉल आहे. आहेत फिल्डर तिथे. सिंगल एस मिळेल. 21 रन. डॉट बॉल आलाय आणि त्याचबरोबर बॅटरही बाद झालाय. नवीन खेळाडू तन्मय मैदानाच्या आतमध्ये येईन होताना आपण पाहणार आहोत. बत्तीस धावा. 3 चेंडू झालेत अजून. 3 चेंडूचा खेळ अंतिमच्या बाकी आहे. चौथा बॉल आहे. ओव्हर द विकेट. हो गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. चांगला चेंडू होता. 22 सिंगल मिळेल. एक धावा झाल्या. 33. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 33 धावा दाखवले त्यावरती. 22 सिंगल. 2 बॉल अजून बाकी आहेत. हाफ ट्रॅकर होता आडवा बॅटनं. एक सिंगल. डबलचा प्रयत्न. 2 धावा ही कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या बरोबरीने धावा संख्या 35 झाली आहे. 35. हो यावेळेस मात्र दिशा खराब आहे. लेंथ खराब आहे. लेगस्टिक सोडून गेला. वाईट +2. 3 अशा टोटल 3 धावा इथे मिळाल्यात. 3च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 38.
38 धावा. मोठा फटका, उंच बॉल गेला हवे ते जेलची संधी पुढे निर्माण झाली आहे. मिसअंडरस्टँडिंग. रनआउटची विकेट इथे मिळेल. चला पाली टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. बामणडोंगरी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. विहान 11 पाली टॉस करण्यासाठी या. चला पाली टीम टॉस करण्यासाठी या लगेच. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहताय तेजस शेट मात्र यांच्या शुभ असते. या माचा टॉस विहान 11 पाली आणि चिवता आणि बामणडोंगरी मॅच. टॉस जिंकला पाली टीम आणि निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. डिसिजन येऊ द्या. दोन्ही टीमला असतील खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. चाळीस झाला धावा. 41 धावा संख्येचं आव्हान आहे सेकंड बॅटिंग करणाऱ्या चिरले टीमच्या अगेन्स्ट. चिरले टीमच्या समोर. चला मॅच लगेच सुरू करा. बॅट्समन पाठवा.
बॉल नेम विनय. चला मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. 24-41. पहिलाच बॉल वाईट. पंच मात्र निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतात की पहिला व्हाईट बॉल आहे. पहिली एक्स्ट्रा रन. धावसंख्येचा श्री गणेशा धावसंख्येचा अकाउंट खाते झालंय ओपन. ते फलंदाजी करणारा चिरे टीमचा एक धाव फलकावरती. 24 मध्ये 41 चेस करायचे आहेत या मैदानावरती. 24 बॉल मध्ये 41 धावा चेस करणं थोडं कठीण आहे. गोलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आहे, परंतु या धावा चेस होऊ शकतात. ओ फुल टॉस पाडो स्वीप. आडवा पाटना स्वैग से करेंगे सबका स्वागत. षटकार आला आणि एक बर्थडे सेलिब्रेशन देखील आपण इथे करणार आहोत. बामणडोंगरी गावचा स्टार खेळाडू क्रिश म्हात्रे त्याचा आज वाढदिवस. सर्वप्रथम त्याला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आणि बामणडोंगरी टीम सर्व खेळाडू बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आपण या. आदित्य, चिकू, सलमान, आर्यन सर्व खेळाडू बामणडोंगरी टीम आपण इकडे या. क्रिशचे वडील देखील इथे उपस्थित आहेत, नितीन म्हात्रे. आपण हे या बर्थडे सेलिब्रेशन आपण करून घेऊया. फलंदाज मात्र बाद झाला. चला बामणडोंगरी टीम संपूर्ण स्क्वॉड आपण इकडे या. बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊया. हाही फुल टॉस होता, परंतु क्रॉस पार्टनर डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत. डबलचा प्रयत्न आहे. 2 धावा झाल्यात कंप्लीट. पहा 2 धावा जरूर मिळतात. 2च्या मदतीने टीमची टोटल धावा संख्या मात्र 9 वर ते पोहोचली आहे. नऊ धावा धावफलकावरती. ओ यावेळेस नो बॉल कॉल. नो +2 ट्रिपल. 3 धावा इथे मिळाल्यात. 3च्या मदतीने 12 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. हो यावेळेस मात्र पंचाचा व्हाईटचा बॉल, व्हाईटचा कॉल आलाय. एक्स्ट्रा बॅक टू बॅक एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या जातात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 14 13 झाल्यात. माफ करा, 13 धावा धावफलकावरती. हो यावेळेस मात्र थोडा तिखा बाउन्स अटेम्प्ट केलाय. चांगला बॉल आहे. डॉट बॉल आलाय. 4 चेंडू आणि 13 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा अजून खेळ बाकी. 41चा टार्गेट चेस करताना अगदी दमदार सुरुवात. जो स्टार्ट जी सुरुवात हवी होती ती सुरुवात तर झाली आहे. बॉल चांगला आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज मात्र बाद झाला. त्यामुळे पहिल्या षटकाने टोटल धावसंख्या झाली होती
पण शेवटच्या बॉलवरती काय निर्णय? बाद आहे पहिल्यांदा. ओके, षटक संपले पहिलं. पहिल्या षटकामध्ये टोटल धावा झाल्या धाव फलकावरती त्या 13. 18 बॉल आणि 28 धावसंख्येची मात्र गरज. अठरा बॉल 28 धावसंख्येची मात्र गरज. रणजित शेठ ठाकूर यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत आहे. रणजित शेठ ठाकूर यांना विनंती आहे की यावं आपण या मंचाकडे या. बामणडोगरे टीमचे वेल फिनिशर आहेत रणजित ठाकूर. सध्या रिटायर आहेत. म्हणजे एक काल त्यांनी क्रिकेटमध्ये गाजवलाय आणि सध्या खेळाडूंना मार्गदर्शन करत आहेत ते रणजित ठाकूर. यावं आपण व्यासपीठावरती. पहिला बॉल मात्र नो बॉलचा कॉल. हो, चांगला बॉल आहे. फ्री हिट होता त्यामुळे फलंदाज बाद तर नाहीये. धाव मिळेल सिंगल. धावा झाल्या टोटल त्या 15 धावा धाव फलकावरती. 41 चे टार्गेट आहे. 26 धावांची अजून गरज आहे. 26. चला स्पीडअप करा. पंच जास्त वेळ घेतला जातोय. 4 वाजले अजून देखील 4 मॅच बाकी आहेत त्यामुळे थोडा स्पीडअप असू द्या. सव्वीस 26 धावसंख्येची मात्र गरज. बॉल तयार आहे. हो, एक एक्स्ट्रा धाव. उजवी यष्टी सोडून गेला बॉल. पंचाने मात्र वाईट घोषित केलाय आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्येत बदल झालाय. टोटल धावा धाव फलकावरती त्या 17. 16 धावा आहेत. माफ करा, 16 धावा धाव फलकावरती. 25 धावा संख्येची मात्र अजून गरज. बॅटकॅट लिडिंग एज. मागे चालला बॉल. थोडा स्टॉप झाला पहा परंतु 2 धावा इथे कंप्लीट होऊ शकतात आणि झाल्यातही. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. 2च्या मदतीनं 18 धावा धावफलकावरती. 18. चांगला बॉल आहे. बॅक बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल फेकावे लागतील. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. संत आणि सावध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रबर बॉलची स्पर्धा आहे परंतु रबर बॉलला देखील टेनिस बॉल क्रिकेट सारखाच क्रेज आहे. भरपूर स्पर्धा आपण या सीझन मध्ये मात्र रबर बॉलच्या पाहणार आहोत. बॉल लिव्ह केला. वाईटचा कॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावसंख्येत मात्र बदल झाला आणि धावसंख्या टोटल 19. हो,
गुड बॉलिंग, प्रचंड वेग आहे. डॉट बॉल, वेगानं बॉल रिलीज केला. चांगली गोलंदाजी. बॉल चांगला आहे. ओव्हर पिच, आडवा पाटणं काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये रन, सिंगल डबलचा प्रयत्न, रन घातक होऊ शकते. तोही थोडासा चुकीच्या एंडला झाला. ओ, 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव ठरली महागडी. रन आउट फलंदाज पाथ. 21 धावा धाव फलकावरती आहेत. चला स्पीडअप करा, भरपूर उशीर या मॅचला झाला. चला स्पीडअप असू द्या, जास्त वेळ घेतला जातोय. फोर्थ विकेट न गोलंदाज मात्र तयार झाला. ओ, फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायामध्ये होता बॉल. गोटीने तर परफेक्ट टिपला आणि बॅट्समन रन आउट. फलंदाज बॅक टू बॅक दुसरा बॅट झाला. 2 रनआउटच्या विकेट फार महत्वाच्या ठरल्या, कारण दोन्ही आघाडीचे खेळाडू आता पबलेन मध्ये परतलेत. 12 चेंडू आणि 20 धाव संख्येची मात्र गरज. चला स्पीडअप करा, पंच जास्तीचा वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोक्षे टीम कडून. बॉल नेम, बॉलरचं नाव काय? शुभम. बॉडीवरती सगळ्यांची नाव आहे. सचिन तेंडुलकर आहेत, कपिल देव आहेत, इंडियन क्रिकेटचे लेजंड खेळाडू सर्वांची नावं त्यांच्या जर्सीवरती आपण पाहत आहे. कुक्षे टीम आणि आता शुभम आला बॉलर. 12 मध्ये 20 धावा संख्येची गरज. पहिल्या बॉलवरती रन्स मिळेल ते सिंगल. आता 11 मध्ये 19 धावा मात्र चेस करायचे आहेत. 11 बॉल 19 कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आज भरपूर सामने आपण अगदी शेवटपर्यंत जाताना पाहिलेत. म्हणजे अशी एकही वन साइड मॅच एका दुसरी झाली आहे, परंतु भरपूर मॅच हाय व्होल्टेज झाल्यात. आडवा बाटनं फटका एक्झिक्यूट केला, हवेत खेळला बॉल सीमा रेषेच्या जवळ आणि ते फलंदाज मात्र झाला बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. आडवा बाटनं मारण्याचा प्रयत्न होता. ही डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. चेंडू टर्न करतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेर.
आडवा पाटणं डीप मध्ये खेळाडू मिड विकेट क्षेत्र निवडलंय. हो हो, रबर बॉल मध्ये या गोष्टी खूप पाहायला मिळतात. कधी कधी पाय स्लिप होतं, कधी कधी अडवण्यासाठी खेळाडू दुसऱ्या एंडला जातो. 2 धावा इथे मिळाल्यात. 24 धावा धावफलकावरती, म्हणजे जिंकण्यासाठी अजून 17 धावांची गरज. 8 बॉल 17, 8 चेंडू 17 धावा पाहिजेत. गोलंदाजीचा अटॅक चांगला आहे कुकशेट टीमचा. तो फिरवलाय समोरून, टर्न केलाय चपकन बाहेर, वळण घेणार आहे चेंडू. फलंदाज पूर्णपणे स्ट्रगल करतोय. फुटवर्कचा वापर नाहीये. फुटवर्कचा वापर हा करावा लागेल क्रिकेटमध्ये. आडवा पाठ मारण्याचा प्रयत्न होता, फुल लेन डिलिव्हरी. हा ही डॉट बॉल आलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ एंड झालाय. धावा धावफलकावरती 24-6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धाव संख्येची मात्र गरज. 17 नीडेड, रिमेनिंग 6 बॉल. चला, वेल भरपूर गमावलाय, कारण ठीक 3:15 वाजता आपण ही मॅच सुरू केली होती आणि आता घड्याळामध्ये वाजले 4 वाजून 5 मिनिटं झालेत. जवळजवळ 1 तास वेळ या मॅच साठी घेतलाय पंच पण उन्हामध्ये आता कंटाळलेत. स्पीडअप करा चला, लगेच गोलंदाज या. बॉलर नेम, बॉलरचं नाव तन्मय. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. शेवटचा बॉलर आहे. हा ही लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. हो, हाफ ट्रॅकर बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन कडे सिंगल, डबल धाव. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावा मिळतात. फुल टॉस होता. यावेळेस मात्र बॉल उडवण्याचा प्रयत्न, झेलची संधी आहे आणि त्या क्षेत्रामध्ये कदाचित बाउंड्री लाईन थोडीशी लांब आहे की काय, कारण मगाशी आपण पाहिलं फटका चांगला होता. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फलंदाज बाद झाला. तसाच ऍक्शन रिप्ले आता ही बघायला मिळालाय. फलंदाज बाद झालाय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धाव संख्येची गरज. चार चेंडू आणि 15 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 4 मध्ये 15 धावा पाहिजेत. क्रॉस पाटा मारण्याचा प्रयत्न होता. इथे चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल राईट झाला, बाहेर वळाला. डॉट बॉल येतो. 3-15चं इक्वेशन आहे. यस, आज वाढदिवस आहे क्रिश म्हात्रे. त्याचा वाढदिवस सेलिब्रेट आपण आता करूया. टिट्या या नावानं फेमस आहे, निकनेम आहे त्याचा. त्यामुळे आता बर्थडे सेलिब्रेशन आपण करून घेऊया आणि लगेच आपण कॅमेरामॅन जसा सामना संपेल लगेच इकडे फोकस करा. 2 चेंडू आणि 11. 2 बॉल 11ची गरज. मॅच अजून बाकी आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते. महत्वाचा बॉल आहे. हा चेंडू फिरवला बॉल, टप्पा पडला बाहेर. 1 बॉल 11.
कॅमेरावर थोडा इकडे फोकस करा, कारण आता फक्त मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. चला बामणडोंगरी टीम संपूर्ण स्क्वॉड या आपण बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊया. आडवा बाटनं मॅच संपली, मॅच फिनिश, सामना जिंकलाय कुक्षेट टीमनं. अभिनंदन कुक्षेट टीम. मॅन ऑफ द मॅच ठरला शुभम, ज्याच्या टी शर्ट वर नाव आहे अनिल कुंबळे. शुभम ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लाईव्ह ओके. चला चला या पुढे या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर क्रिश, हॅपी बर्थडे टू यू. क्रिश याला उदंड आयुष्याचे आनंद